नेगेटिव्ह सिनेमा नेगेटिव्ह रोल आणि नेगेटिव्ह रोल करताना फार सांभाळून करावा लागतो, कारण याच्या आधी जे केलेले सिनेमे आहेत, जी काय आधीची इमेज लोकांच्या मनात घर करू नये, त्या इमेजला कुठे तडा जाता नाही. स्वराज्याचा फितूर आणि विलंदर कपटी याला काहीही करून रंभाला मिळवायचंच आहे. त्यासाठी त्याने विजापूरशी संधान साधलेलं आहे, जेणेकरून रंभाशी त्याला लग्न करता येईल. नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. आपल्या अभिनयाने आणि ह्युमरस पद्धतीने प्रेक्षकांना पकडून ठेवणारा असा कलाकार संतोष दादा माझ्यासोबत आहे. निमित्त आहे रावरंभ या चित्रपटाचा म्युझिक लोक सोहळा. दादा कसा असतो? मी मस्त. लोक आपण गप्पांकडे येऊया. दादा, वेगळी भूमिका, तू याआधीसुद्धा निगेटिव्ह काही भूमिका निभावलेल्या होत्यास, परंतु ऐतिहासिक चित्रपटामधली एक वेगळी भूमिका, त्यातल्या त्यात ती निगेटिव्ह. काय सांगशील या भूमिकेबद्दल? अर्थात एकतर मी फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात काम करतो आहे आणि निगेटिव्ह रोल करतो आहे. आउट अँड आउट फुल फ्लेज निगेटिव्ह करतो आहे आणि मजा आली काम करताना, कारण एक निगेटिव्ह भूमिकेचाही मला अनुभव घ्यायचाच होता. जेव्हा मला ही भूमिका विचारली, अर्थात त्याच्यामागे एक गोष्ट नक्कीच होती. मी पहिले विचारलं की हिरो कोण आहे, कारण मला जरी निगेटिव्ह करायचं आहे पहिल्यांदा किंवा कुठेही निगेटिव्ह करायचं आहे, तर आत्ता या चित्रपटासाठी नाही, पुढेसुद्धा निगेटिव्ह भूमिका तेव्हाच करीन जेव्हा समोरचा हिरो तेवढाच ताकदीचा पाहिजे. कारण मार खायचं तर मी कुठल्या लेच्यापेच्या ॲक्टरकडून नाही खाणार, काहीतरी चांगला ॲक्टर की ज्याचे मारा तो इसने मारा. सो डेफिनेटली ओम हा माझा चांगला मित्रच आहे आणि ओम बुतकर चांगला कलाकारसुद्धा आहे. त्यांनी प्रूव्ह केलं आहे. मुळशीसारखा सुंदर सिनेमा त्यांनी काम केलं, अनेक नाटकातनं कामं केली आहेत आणि त्यामुळे मी तत्पर म्हटली येस ओम काय टेन्शन नाही. मग मी जेव्हा स्टोरी ऐकली किंवा कथा कॅरेक्टर ऐकलं, म्हणजे काहीतरी वेगळा, हा टिपिकल विलन नाही आहे. म्हणजे एकतर्फी प्रेमातनं तो जे काही करतो आहे त्या रंभाला मिळवण्याकरता, ते वाईट प्रकारे करतो आहे हे दिसतं आहे आपल्याला, पण त्याचंच प्रेमसुद्धा तेवढंच खरं आहे जेवढं रावचं आहे. पण त्याचं प्रेम कुठे त्याचं काटेरी आहे, त्यामुळे तो विलन ठरतो आहे. आणि रंभा कुठली हिरोईन असेल किंवा कुठली रंभा आहे, ती त्याच्याकडे नाही झुकत, तिचं माप रावकडे झुकतं. पण तिला मिळवण्यासाठी जे काही करतो ते या सिनेमात तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप एक वेगळं मॅनरिझम पकडण्याचा प्रयत्न केला आहे. नेगेटिव्ह सिनेमा नेगेटिव्ह रोल आणि नेगेटिव्ह रोल करताना फार सांभाळून करावा लागतो, कारण याच्या आधी जे केलेले सिनेमे आहेत, जी काय आधीची इमेज लोकांच्या मनात घर करू नये, त्या इमेजला कुठे तडा जाता नाही. पण मला पुन्हा एकदा सांगायचं की आम्हा कलाकारांकडे तुम्ही सर्वांनी कलाकार म्हणून बघा, कारण आम्ही जेव्हा एखादं कॅरेक्टर करतो तेव्हा त्या कॅरेक्टरला आम्ही सरेंडर केलेलं असतं. मुळात संतोष जुवेकर तसं नाही. येस दादा, पुढचा प्रश्न माझा हा आहे की या चित्रपटामध्ये तुझ्यासोबत एक खूप चांगला आणि जवळचा मित्रसुद्धा तुझ्यासोबत काम करतो आहे, कुशल दादा. काय तुमची मजा वगैरे तेव्हाचं काय किस्से मला सांगशील दोघांचे? अर्थात मला कुशलने सांगितले तर आहेतच, तुझ्याकडून सुद्धा. कुशल आणि मी आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि आमची ऑफस्क्रीन काय केमिस्ट्री आहे ती तुम्हाला ऑनस्क्रीन स्ट्रगलरमध्ये दिसलेलीच आहे. सो मजा आली खूप काम करताना. एकतर ते दिवस शूटिंगचे सुसह्य झाले कुशल आणि मी एकत्र असल्यामुळे, त्यामुळे आम्ही याच्यात अनेक सीनचे आम्ही काय पॅरेडी पण केलेले आहे, टाईमपास वगैरे. सो गिव्ह अँड टेक सुंदर होता. माझे आणि कुशलचे सीन जास्त आहेत सिनेमात एकत्र, आणि कुशलनी सुद्धा निगेटिव्ह रोल केला आहे, तो आम्ही दोघंही निगेटिव्ह रोलमध्ये या सिनेमात आहोत. सो एक्साइटमेंट आहे आम्हाला जरा. आम्ही पहिला आणि शिवाय सिनेमा पण आम्ही पहिल्यांदाच एकत्र करतो आहे, त्यामुळे जरा डबल एक्साइटमेंट आहे. दादा, लगोलग पुढचा प्रश्न माझा असा आहे की जेव्हा तुझा लुक रिव्हील झाला तेव्हा प्रेक्षकांकडून आलेल्या तुझ्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तुझ्या घरच्याकडून आलेल्या प्रतिक्रिया कशा होत्या? कारण का संतोष जुवेकरला आम्ही बघितलं विलनच्या भूमिकेमध्ये, पण ऐतिहासिकमध्ये विलन हे खूपच वेगळ्या समय. नाही, आता तुम्ही फोटो बघा ना, पोस्टर बघून कोण म्हणेल हा विलन, हा हिरो वाटत नाही. ते तर आहे. हो, पण विलन काही दिसायला असा राकट, दिसायला अगली असतो असं काही नाही आहे. सुंदर दिसणारे विलन पण असतात, नाही बघा. सो अर्थात जेव्हा माझा फोटो पाहिले माझ्या घरच्यांनी किंवा मित्रांनी वगैरे, सगळ्यांना आवडले. आणि जेव्हा हा फोटो बघून अरे कसला वाटतो यार, आणि जेव्हा कळलं की मी नेगेटिव्ह करतो तेव्हा लोकांना तू नेगेटिव्ह करतोस, वाटत नाहीच नेगेटिव्ह करतो. सो आता वाटत नाही किंवा ते वाटेल तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच. त्यामुळे मी नेगेटिव्ह केलं आहे हे तुम्हाला कसं केलं आहे किंवा तुम्हाला वाटावं असं वाटत असेल तर नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा. सर, शेवटी जाता हाच प्रश्न विचारतोय, काय सांगशील प्रेक्षकांना? त्यांना रावरंभामधून वेगळं काय बघायला मिळणार आहे आणि तू काय सांगशील प्रेक्षकांना? आव्हान काय करशील? एक चांगली उत्तम अशी प्रेमकथा आहे ज्याच्या पार्श्वभूमीवर अख्खं हिंदवी स्वराज्याची घडवणं चाललं आहे महाराजांचं, छत्रपती महाराजांचं. आणि छत्रपतींच्या या सगळ्या सैन्यामध्ये तो राव आहे आणि हा त्या ठिकाणी राहणारा जो जालिंदर आहे तो या प्रेमामधला एक काटा आहे. बरोबर.
म्हणजे तो काटा त्यांच्याकरता झाला आहे. तो रंभावर प्रेम करतो आहे, एकतर्फी प्रेम करतो आहे, तिला मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टी करतो आहे. फक्त त्याचं प्रेम हे काटेरी आणि त्यामुळे रंभा त्याच्याकडे झुकत नाही, ती रावकडे झुकते. पण तो काय काय करतो आणि ते काटेरी कसं आहे ते चित्रपटात दिसेल. पण माझ्या लूकसाठी सगळेच खुश आहेत आणि मी स्वतः जास्त खुश आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.